सोमजादेवी हिचं छान असं दर्शन आपल्याला होत आहे। शिव पार्वती नंदी वासुकी या 4 सूत्रांनी या ठिकाणी अगस्ती मुनींनी स्थापन केलेलं आपलं हे आई सोमजादेवीचं मंदिर। तरी 10,000 पब्लिक आपल्याकडे भाविक घेऊन जातात, महाप्रसाद घेऊन जातात। सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं आहे। नमस्कार। आता याच्यानंतर एवढी गर्दी वाढेल की रस्त्यावर जाते लाईन, रस्त्यावर लाईन जाईल। एवढे खूप भाविक येतात आणि दरवर्षी ह्या भाविकांमध्ये एवढी वाढ होत आहे, आईवर एवढा हे होत आहे, लोकांचा विश्वास बसत आहे, त्यामुळे भाविक खूप वाढत आहेत। सेवा देताना आईची या ठिकाणी सर्व सदस्य आपण पाहतोय, पण हे सगळे भाविक जे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत। महाप्रसादासाठी लागलेली ही रांग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। ही रांगच रांग आज श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। नमस्कार मंडळी, कशी आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आत्ता आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या प्रांगणामध्ये आहोत, मंदिराच्या समोरच आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा मंडप। कारण आईचा हा जो सप्ताह चालू होता मार्गशीर्ष महिन्यातला, शके 1799 पासून ही जी प्रथा चालू आहे ती आज तागायत आपल्याला पाहायला मिळते। प्लेगची साथ चालू होती आणि त्यानंतर भाविकांनी आई समोर साकडं घातलं आणि प्लेगची साथ गेली आणि आईचा हा रथ म्हणजे वर्षातून एकदा 4 कुंभामध्ये फिरतो, तो आज रात्री आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आईचा आज आहे महाप्रसाद। आज सप्ताहाची सांगता आहे आणि सांगत्याच्या दिवशी आज आपल्याला पाहायला मिळेल आईचा महाप्रसाद, जो आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला होता गेल्या वर्षी। आज सुद्धा या ठिकाणी भाविकांची या ठिकाणी अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। श्रीवर्धनकरच नव्हे तर पंचक्रोशीतील सगळे भाविक आज महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतील। जे श्रीवर्धनकर मुंबई पुणे या ठिकाणी आणि नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असतात, ते सुद्धा आवर्जून आईच्या दर्शनासाठी आज या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील। या ठिकाणी अजून एक भाविक आहेत जे पुण्यामध्ये असतात। काका नमस्कार, काय नाव आपलं? प्रवीण वनारसे। प्रवीण वनारसे, माजी कार्यवाह बघा, आई सोमजादेवीचे माजी कार्यवाह जे पुण्यामध्ये असतात ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतात। चला आईचं दर्शन पहिल्यांदा घेऊया आणि नंतर या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद सुद्धा पाहायला मिळेल आणि महाप्रसाद जे बनवतात त्या ठिकाणी सुद्धा जाऊ आणि आता थोड्या वेळात आईचा नैवेद्य सुद्धा येणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण आईचं पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि या ठिकाणी महाप्रसादाची जी गर्दी असेल ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं हे मंदिर शके 1799 पासून ही प्रथा चालू आहे, ती आज तागायत चालू आहे। मार्गशीर्ष महिन्यात आईचा सप्ताह असतो। येत्या 27 डिसेंबर 2023 रोजी आईचा सप्ताह बसला होता। अविरत भजन या ठिकाणी चालू असतं आणि आज सप्ताहाची सांगता आणि या ठिकाणी आता थोड्या वेळातच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। चला प्रथम आपण आईचं दर्शन करूया। या ठिकाणी सर्व भाविक आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील। या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे महाप्रसादाचं ते आपल्याला या माध्यमातून पाहायलाही मिळतंय। सोमजादेवीचं हे प्रांगण आता थोड्या वेळातच खचाखच भरलं जाईल। महाप्रसाद घेताना सर्व भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। हे सगळं नियोजन आपल्याला आई सोमजादेवी ट्रस्टीचे सगळे सदस्य आणि सगळे श्रीवर्धनकरांनी केलेलं आपल्याला पाहायलाही मिळतंय। या ठिकाणी पुरुष भाविकांची ही व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच जो मंडप आपल्याला दिसतोय तो महिला भाविकांसाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी महिला भाविक जे येतील महाप्रसादासाठी त्यासाठी हे नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराचे सदस्य भाई पोलेकर सुद्धा आहेत। नमस्कार आपलं आणि यांचं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। भाईजी काहीतरी बोलतात। नमस्कार। येणाऱ्या भाविक पुरुष मंडळींसाठी तिकडे व्यवस्था केलेली आहे
मोठ्या मंडपामध्ये महिला भाविकांसाठी आपण इथं व्यवस्था करतो आणि कमी पडलं तर आपण आणखी वरती मंडप आहे आपल्याकडे महिला भाविकांसाठी या ठिकाणी हे नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चला आपण आई ग्रामदेवता आई सौंदादेवीचं दर्शन करूया. आता थोड्या वेळातच या ठिकाणी अलोट गर्दी भाविकांची महाप्रसादासाठी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी सुद्धा एक भाविक आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार काका. मापोसकर माझं नाव. काय नाव? विष्णू रघुनाथ मापोसकर. विष्णू रघुनाथ मापोसकर, मुंबई. डोंबिवलीत ना. तुम्ही श्रीवर्धनचे जात का? हो हो. पण खास करून रथाला दरवर्षी येतात. दरवर्षी बघा आज रात्री 12 वाजता आईचा रथ फिरणार आहे तो सुद्धा. आणि कोणी मुंबई पुण्यामध्ये जे जे भाविक गेलेले असतात ते आईच्या रथाला आवर्जून उपस्थित असतात. नमस्कार. नमस्कार दादा. आता थोड्या वेळातच या ठिकाणी अलोट गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्या पंचक्रोशीतील सगळे भाविक या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी तर येतात पण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम आपण आईचं दर्शन करूया. आपली ग्रामदेवता आई सौंदादेवी हिचं छान असं दर्शन आपल्याला होत आहे. शिव पार्वती नंदी वासुकी या 4 सूत्रांनी या ठिकाणी अगस्ती मुनींनी स्थापन केलेलं आपलं हे आई सौंदादेवीचं मंदिर आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आईच्या या मंदिराच्या 4ही साईडला असलेल्या 4 शक्ती कंकाळी, भद्रकाळी, चामुंडायनी आणि कात्यायनी या 4 शक्ती या ठिकाणी सुद्धा विराजमान आहेत. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मुंबई पुण्यातून आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनकर पाहायला मिळतात आणि आपले टपले काका सुद्धा आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आज महाप्रसादासाठी टपले काका सुद्धा आलेले आहेत आणि जयेशजी सुद्धा आहेत. सुचित आहे, सुचित यादव. या ठिकाणी हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा. आणि आपले रानवलीतले तांबडे बंधू सुद्धा आहेत. हे सर्व भाविक आज आपल्याला पाहायला मिळतील. चला प्रथम आपण आईचा जो नैवेद्य येते त्या ठिकाणी जाऊया. आईचा नैवेद्य येताना आपल्याला पाहायला मिळतोय बघा.
आपल्याला आत्ता या ठिकाणी पाहायला मिळालं की मानकऱ्यांकडून आईचा नैवेद्य आणला गेला आणि पुरोहितांमार्फत तो नैवेद्य आईच्या समोर दाखवला गेला आणि हा जो महाप्रसाद बनतोय यामध्ये हा महाप्रसाद हा नैवेद्य या ठिकाणी टाकण्यात आला आणि तो आता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। आपण या ठिकाणी जो महाप्रसाद चालू आहे तो सुद्धा बघूया आणि हा जो बनवलेला महाप्रसाद आहे तो सुद्धा आपण बघतोय। आज जवळजवळ आपल्या श्रीवर्धनचेच नव्हे तर अखंड पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत। आपल्या मंदिराचे जे सदस्य आहेत शैलेशजी खापणकर आणि आमचे आप्पा बोरकर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि जो नैवेद्य आणि महाप्रसाद जो बनवला जातो आई समजादेवीचा आपण दरवर्षी बघतोय। आपल्या जीवना येथील अखंड जीवना कोळीवाडा समाजातले सगळे सदस्य या ठिकाणी महाप्रसादासाठी हे दरवर्षी या ठिकाणी महाप्रसाद बनवत असतात जे आपल्याला दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतात। महाप्रसाद या ठिकाणी आपण बघतोय। आता थोड्या वेळातच या ठिकाणी सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत जे आपल्याला आपल्या मंडपामध्ये पाहायला सुद्धा मिळेल। श्रीवर्धनचे सगळे सदस्य या ठिकाणी महाप्रसाद बनवताना आपल्याला पाहायला मिळतात। अखंड जीवना कोळीवाड्यातले सगळे सदस्य आपण पाहतोय आणि महाप्रसादाची ही जी तयारी करतात सकाळपासून ते सुद्धा पाहतोयच आपण। पण या ठिकाणी सर्व भाविक आणि अखंड जीवना कोळीवाड्यातले हे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराचे सदस्य शैलेशजी खापणकर सुद्धा आहेत। आपल्याला या ठिकाणी जो महाप्रसाद जो बनवलेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। हा महाप्रसाद जो आपण पाहतोय हा किती किलोचा असेल? 650 किलोचा। बघा 650 किलोचा हा भात आहे आणि अजून सुद्धा या ठिकाणी भात बनवला जातोय आणि या ठिकाणी महिला भाविक सुद्धा सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। बघा त्या ठिकाणी आपण जाऊया। या ठिकाणी ज्या महिला भाविक आईची सेवा करताना आपण पाहतोय काय बनवताय आपण? पुऱ्या बनवताय। बघा महाप्रसादासाठी लागणाऱ्या या पुऱ्या या ठिकाणी बनवल्या जात आहेत। सर्व श्रीवर्धनकर आईच्या सेवेसाठी या ठिकाणी पाहायलाही मिळतात। या ठिकाणी सुद्धा महिला भाविक आहेत। हे दादा सुद्धा आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? अविनाश मोहन शेट्टे। अविनाश मोहन शेट्टे आज आईची सेवा करताय। बघा यांच्याकडनं या पुऱ्या ज्या बनवल्या जात आहेत त्या आपण पाहतोय। अविनाश दादा आहेत, शेट्टे दादा, या सर्व महिला भाविक आपण पाहतोय आईची सेवा करताना। आपण यांना सुद्धा विचारूया काय नाव आपलं? अर्चना रवींद्र शिगवण। अर्चना शिगवण आपल्या श्रीवर्धनचेच का? नाही, वडशेद वावे। बघा श्रीवर्धन पासून एक 12 किलोमीटर अंतरावर असलेलं वडशेद वावे गाव या ठिकाणाहून सगळे वडशेद वावेचे आहेत। बघा या महिला भाविक ज्या पाहायला मिळतात आईची सेवा करण्यासाठी या वडशेद वावे या ठिकाणाहून आलेले आहेत जे आईची सेवा करतायत। चला आपण अजून सुद्धा या ठिकाणी सर्व भाविक आईची सेवा करताना पाहणार। अविनाश दादा तर पाहिले आपण, पण रात्रीपासून या ठिकाणी सोनाली मॅडम जी सेवा देतात आईची ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। चला आपण पुढे या ठिकाणी जाणार आहोत। या ठिकाणी काय चालू आहे? पुरी। बघा या ठिकाणी पुरी जी पुरवली जाईल या ठिकाणाहून ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मंडप खाली आहे आणि खाली भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत, पण मंदिराचे जे सगळे सदस्य आहेत सगळे श्रीवर्धनकर या ठिकाणी आईची सेवा करताना या ठिकाणाहून पाहायला मिळतात। सचिनजी दिवेकर सुद्धा आहेत, प्रवीणजी शिरकर आहेत, आपले राजादादा सुद्धा आहेत, राजादादा सातनाग आहेत, भाई आहेत। या ठिकाणी ही आईची सेवा करताना या ठिकाणी आपण पाहतोय। या वरून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बघा महाप्रसादाचा लाभ घेताना या ठिकाणी सर्व भाविक सगळे श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सर्व सदस्य हे आईची सेवा करताना आपण पाहतोय। या ठिकाणी पाण्याची जी व्यवस्था केली जाते ती या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते। अथर्व पोलेकर सुद्धा आहे, अथर्व आहे आणि आपले संतोषदादा पेटकर आहेत। हे सुद्धा या ठिकाणी आईची सेवा करताना जे पिण्यासाठी पाणी लागणार आहे त्याची सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात।
तसेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। आई समजादेवीचे अध्यक्ष जे ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत जितेंद्रजी सातनाथ हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सर्व हे मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य उपाध्यक्ष सेक्रेटरी आपण पाहतोय। पण या ठिकाणी आपण जे अध्यक्ष आहेत जितेंद्रजी सातनाथ यांना सुद्धा विचारूया। आज जे नियोजन छान असं नियोजन आहे या ठिकाणी मंदिर ट्रस्टीचे सदस्य सुहासजी पोलेकर सुद्धा आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगतील की छान असं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल आज किती भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील? आपल्याकडे आता दरवर्षी प्रमाणे जास्तीत जास्त संख्या वाढलेली आहे भाविकांची, तरी 10,000 पब्लिक आपल्याकडे भाविक घेऊन जातात, महाप्रसाद घेऊन जातात। या सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं आहे। जरूर श्रीवर्धनकर तर सहकार्य करतायतच आपल्याला पाहायला मिळतात, पण या ठिकाणी आपण अजून सुद्धा पाहतोय की आईच्या दर्शनासाठी विविध ठिकाणाहून म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आणि जे जे बाहेरगावी गेलेले आहेत ते सुद्धा खास करून आजच्या दिवशी आईच्या या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। चला आपण महाप्रसाद जो चालू आहे त्या ठिकाणी जाऊया आणि त्या ठिकाणचं पुन्हा एकदा नियोजन पाहूया। आपण या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात जी होते ती सुद्धा आपण बघूया। पहिली पंगत या ठिकाणी बसली जाईल। मगाशीच सांगितल्याप्रमाणे स्त्रियांसाठी या ठिकाणी म्हणजे महिला भाविकांसाठी या ठिकाणी नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। छान असं नियोजन मंदिर ट्रस्टीचं आपण पाहतोय आणि आता थोड्या वेळातच महाप्रसादाला सुरुवात होते। या ठिकाणी पंगत जी पहिली पंगत बसलेली आहे ती सुद्धा आपण पाहतोय। सर्व श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील सगळे हे भाविक जे आपण पाहतोय या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी, स्काउट गाईड असो, RSP असो, सर्व विद्यार्थी आणि सर्व हे भाविक या ठिकाणी आईची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज या महाप्रसादासाठी सेवा देताना आपण पाहतोयच। आमचे मापुसकर काका सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सर सुद्धा आहेत या ठिकाणी। चला ही पहिली पंगत या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना आपण पाहतोयच। शाळेचे विद्यार्थी, स्काउट गाईड, RSPचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी महाप्रसादाची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरंच आज श्रीवर्धनकरच नव्हे तर अखंड पंचक्रोशीतील सगळे भाविक या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतील। चला या ठिकाणी आपण भाविक तर पाहतोय पण सगळे गुरव काका आहेत या ठिकाणी आणि महाप्रसादाचा लाभ घेताना हे आपण पाहतोय। विरकुट तात्या सुद्धा आहेत। सर्व भाविक या ठिकाणी आपण पाहतोयच। पुन्हा एकदा टपले काका आपल्याला दिसत आहेत, जोशी काका सुद्धा आहेत। सर्वजण भाविक या ठिकाणी आता ही आपण पाहतोय की ही जी पंगत बसलेली आहे पहिली पंगत आणि आता थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी अलोट गर्दी झालेली महाप्रसादासाठी ती पाहायलाही मिळेल आपल्याला। ज्या महिला भाविक आहेत त्यांचं जे नियोजन केलेलं आहे ते या ठिकाणी आहे। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य जी सेवा करताना या ठिकाणी आपण पाहतोय। आपले दीपकजी कडू सुद्धा आहेत या ठिकाणी। पुन्हा एकदा भाईजी पोलेकर आहेत। आमचे गुरुजी कोसबे गुरुजी सुद्धा या ठिकाणी आईची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। अभिजितजी बोले सुद्धा आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। विविध ठिकाणाहून आलेले श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील हे सगळे भाविक आपल्याला आज या ठिकाणी महाप्रसादाच्या निमित्ताने पाहायला सुद्धा मिळतात। उत्तम असं हे नियोजन आणि सेवा देताना या ठिकाणी सर्व भाविक आपण पाहतोयच। या ठिकाणी आपण पाहतोय बघा। नमस्कार काकू, कुठून आलात आपण?
जसवली बघा, जसवलीतून आलेले आहेत, म्हणजे श्रीवर्धनच्या पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोय. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? किशोर नारायण राठोड. राठवड. कुठून आलात आपण? पुण्यावरून. पुण्यावरून बघा, पुण्यावरून हे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे महिला भाविकांचं ते सुद्धा छान उत्तम असं आपल्याला पाहायला मिळत आहे. छोटी कंपनी सुद्धा आपण पाहतोय की आईचा महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आपल्या गोरे मॅडम सुद्धा आहेत. केव्हा आलात तुम्ही? आम्ही शुक्रवारी आलो. बघा, या रिटायर्ड होऊन म्हणजे सर रिटायर्ड होऊन बाहेरगावी जरी गेले तरी आईच्या दर्शनासाठी आवर्जून दरवर्षी या येतातच आणि आपल्याला वेळोवेळी पाहायला सुद्धा मिळतात. आई सोमजा देवीच्या या भक्त आहेत ज्या आपण पाहतोयच, कारण आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी बघा, सगळ्यांना वरदान लाभलेली आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी आणि हिच्या दर्शनासाठी 7 समुद्राकडून हे सगळे भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याला छान असं हे नियोजन आपण पाहतोय. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जी दिलेली सेवा आपण पाहतोयच. या ठिकाणी हे दादा सुद्धा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? श्याम पांगारकर. पांगारकर. कुठले आपण? पनवेलवरून आलोय. पनवेलवरून आल्यात बघा, पनवेलवरून पांगारकर दादा आलेले आहेत आणि आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि आईचा रथ सुद्धा आहे आज रात्री बघा. आईच्या दर्शनासाठी हे पांगारकर पनवेलवरून आलेले आहेत. बघा, मी मागाशीच सांगितलं आपल्याला की कोणी नोकरी निमित्ताने पुन्हा मुंबईमध्ये गेलेले असतील ते सुद्धा आवर्जून आज आईच्या दर्शनासाठी आणि आईच्या रथासाठी हे आवर्जून येत असतात. बघा, या ठिकाणी सुद्धा जे पुरुष भाविक आहेत त्यांचं नियोजन बघा, मगाशी आपल्याला पाहायला मिळालं. आणि आत्ता ही खचाखच भरलेली भाविकांची जी गर्दी आहे ती सुद्धा आपण पाहतोय. अजून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. पण या ठिकाणचं जे नियोजन आहे सोमजा देवी ट्रस्टीचे सगळे सदस्य आणि श्रीवर्धनकरांनी केलेलं ते सगळं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आपले मित्र संतोषजी खंडारे सुद्धा या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. हे सर्व भाविक आपण पाहतोय आज आईच्या या महाप्रसादानिमित्ताने. शके 1799 पासून जी आईची जी प्रथा चालू आहे म्हणजे प्लेगची जी साथ चालू होती आणि ती साथ जावी, प्लेगची साथ जावी त्यासाठी या कसबा मजकूर संघातील सगळ्या भाविकांनी आईकडे साकडं घातलं. आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात हा सप्ताह आईचा बसतो आणि त्याच्यानंतर रात्री 12 वाजता सप्ताह संपल्यानंतर, सप्ताहाची सांगता झाल्यानंतर आज रात्री 12 वाजता आपल्याला आईचा महारथ फिरताना पाहायला मिळेल. 4 कुंभामध्ये आपल्याला आईचा रथ फिरताना पाहायला मिळेल आणि तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपला पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे आईच्या या महारथाचा असेल जो आज रात्री 12 नंतर निघणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले सर सुद्धा आहेत. सर महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळे भाविक विविध ठिकाणाहून आलेले सगळे आपले भाविक पाहायला मिळत आहेत. आईचा महिमा जो आपल्याला पाहायलाही मिळतोय. नमस्कार सर. विजय मोकल. काय नाव आपलं? विजय मोकल. विजय मोकल आहेत. कुठून आलात आपण? मुंबईतून आलेले आहेत. पाकडी. भैरवनाथ पाकडी. बघा, मी मगाशीच सांगितलं आपल्याला हे सुद्धा नोकरी निमित्ताने हे बाहेरगावी असतात, पण आज आईच्या या दर्शनासाठी आणि आईच्या या रथासाठी महाप्रसादासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुबोधजी सुद्धा आहेत, आपले मित्र आहेत सुबोधजी पांढरकामे. हे सगळेजण भाविक आज महाप्रसादाचा लाभ घेताना आपण पाहतोयच. भाविक तर पाहतोय आपण, पण या ठिकाणी पुण्यातून आलेले हे भाविक सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. दादा नमस्कार. काय नाव आपलं? युवराज भुजबळ. युवराज भुजबळ. कुठून आलात आपण? पुण्यातनं आलेत बघा आणि आईच्या या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आलेले आहेत. आणि खरंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की आईचा पुन्हा एकदा महिमा जो आपल्याला या ठिकाणी आईचा महिमा पाहायला मिळतोय. आणि ही अलोट गर्दी जी पुन्हा एकदा पाहायला मिळते, ही रांग बघा आपल्याला पाहायला मिळते. विविध ठिकाणाहून आलेले हे भाविक पाहतोय आपण. महाप्रसादाची पुन्हा एकदा आपण तयारी पाहतोय. आणि आपल्या श्रीवर्धनचे सर्वांचे लाडके राजू काका सुद्धा आहेत. राजू काका सुद्धा या महाप्रसादासाठी आलेले पाहायला मिळतात. राजू काका काय सांगाल? आज आईची
कृपा आहे. श्रीवर्धन गावावर जगदंबेची कृपा आहे. असंच सुख समृद्धी सगळ्यांना लाभो ही प्रार्थना. खरंच सर्वांवर आईची कृपा आहे जी आपल्याला पाहायलाही मिळते आणि आईची महती ही सर्वांमध्ये ही आलेली आपल्याला पाहायला मिळते. हा ओम दादा सुद्धा आहे आपला. ओम दादा नमस्कार. चला हे सगळे शाळकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण हा महाप्रसाद तर पाहतोय पण या ठिकाणी देणगीची जी व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य या ठिकाणी देणगी स्वीकारताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. देणगी स्वीकारताना मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपले भाई लीडकर, जितेंद्रजी सातनाक, दिनेश नागवेकर आणि रितेशजी मोरकर, आपले दादू मोरकर या ठिकाणी देणगी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी सर्व भाविक आपण पाहतोय देणगी या ठिकाणी देताना. हे सुद्धा काका आपल्याला मगाशी आपल्याला पाहायला मिळाले. काका कुठून आलात तुम्ही? डोंबिवलीवरून. डोंबिवलीवरून आलेले आहेत. आणि काय नाव तुमचं? विष्णू रघुनाथ मापुसकर. मापुसकर. बघा वैष्णवी रघुनाथ मापुसकर. मापुसकर काकू आहेत. आणि दादा तुमचं नाव काय? अमोल भोसले. अमोल भोसले. तुम्ही पुण्यात आलात? श्रीवर्धनच्या आहात का? जन्मगावाचं. जन्मगाव श्रीवर्धन. पण आज आईच्या रथासाठी आणि महाप्रसादासाठी आलेला. बघा या ठिकाणी आपल्याला भोसले परिवार आणि मापुसकर परिवार सुद्धा पाहायला मिळालं की या ठिकाणी आईच्या या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आणि आईचा जो रथ फिरणार आहे रात्री 12 वाजता तो पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले भाविक आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा आपण या महाप्रसादाकडे आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या शाळेच्या मॅडम सुद्धा आहेत. मापुसकर मॅडम आहेत, साने मॅडम सुद्धा आहेत, मोरे मॅडम सुद्धा या महाप्रसादासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सेवा देताना आईची या ठिकाणी सर्व सदस्य आपण पाहतोय. पण हे सगळे भाविक जे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. आता हळूहळू थोड्या वेळाने आपल्याला या ठिकाणी आईच्या या महाप्रसादासाठी आलेले अलोट गर्दी पाहायला मिळेल. निलेशजी सातनाक सुद्धा आहेत. आईच्या या महाप्रसादासाठी आलेले आपले श्रीवर्धनकर असो, पंचक्रोशीतील सगळे भाविक असो, मुंबई पुणेकर असो, सगळे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना आपण पाहतोयच. विविध ठिकाणाहून आलेले सर्व भाविक महाप्रसादाचा तर लाभ घेतात पण पुन्हा एकदा मंदिर ट्रस्टीचे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतदादा पाटील आहेत, मंगेशजी पोलेकर सुद्धा आहेत. हे सुद्धा आईची सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशदादा काय सांगाल? आता आपल्याला पाहायला मिळते 11:30 पावणे 12 झालेत पण ही अलोट गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अजून अलोट गर्दी वाढेल. आता नमस्कार. आता याच्यानंतर एवढी गर्दी वाढेल की रस्त्यावर जाते लाईन. रस्त्यावर लाईन जाईल. एवढे खूप भाविक येतात आणि दरवर्षी ह्या भाविकांमध्ये एवढी वाढ होत आहे. आईवर एवढा हे होत आहे, लोकांचा विश्वास बसत आहे, त्यामुळे भाविक खूप वाढत आहेत आणि आमच्या या सगळ्या गोष्टीच्या लोकांमुळे लोक आकर्षित होत आहेत मंदिराकडे आणि त्याच्यामुळे हा भव्य दिव्य कार्यक्रम असा साजरा होत आहे. खरंच हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला आज कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. जो या ठिकाणी आपल्याला याची डोळा याची देही पाहायला मिळतोय. आईचा हा महिमा जो देश विदेशातून सर्व भाविक जे विविध ठिकाणाहून कामासाठी गेलेले आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा आईच्या या दर्शनासाठी आणि या महाप्रसादासाठी आपल्याला पाहायला मिळतात. खरंच आईचा जो महिमा सांगायचा म्हटला तर अगस्ती मुनींनी स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोबजा देवीचं हे मंदिर शिव पार्वती नंदी वासुकी या 4 सूत्रांनी या ठिकाणी वसलेली आपली ग्रामदेवता आई. पूर्वी या ठिकाणी प्लेगची साथ होती आणि ती साथ जावी यासाठी या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात हा सप्ताह बसवला जातो आणि त्याची जी सांगता होते ती महाप्रसादाने होते आणि रात्री 12 वाजता या ठिकाणाहून महारथ निघेल जो आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल. आणि आईच्या या मंदिराच्या 4 साईडला असलेल्या ज्या 4 शक्ती त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आई चामुंडाईनी असो, कात्यायनी असो, भद्रकाली असो आणि कंकाळी असो, या 4 शक्ती आईच्या या 4 साईडला आहेत ज्या आपल्याला वेळोवेळी पाहायला सुद्धा मिळतात.
लहान थोर असो विविध स्तरातील सगळे भाविक या ठिकाणी आपण पाहतोय आईची सेवा करताना आणि आईचा हा महाप्रसाद घेताना पाहतोय। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आईचा महाप्रसाद घेण्यासाठी माजी नगरसेविका कविताजी सातनाक या ठिकाणी महाप्रसादाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे त्यांचं संपूर्ण परिवार आपण पाहतोय। पुन्हा एकदा जे भोसले परिवार आहे ते सुद्धा आपल्याला महाप्रसाद घेताना पाहायला मिळतात। पुण्यातून आलेलं हे भोसले परिवार आपण पाहतोय, पण या ठिकाणी आपले सबस्क्रायबर पण दिसलेले आहेत। ताई काय नाव आपलं? अंजली भोसले। अंजली भोसले यांचं परिवारातलेच आहात का काय? आणि आपले व्हिडिओ दररोज बघतात। कुठून आलात आपण? मी कसब्यातलीच आहे, माहेर माझं। आपलं माहेर कसबा पेठेतलं? अरे हा, आमचे मित्र वैभव कदम यांची बहीण। बघा माझे मित्र आहेत वैभवजी कदम यांची बहीण आहे। आणि तुम्ही कुठे असता सध्या? मी चिंचवडला असते। चिंचवड पुणेमध्ये। बघा चिंचवडला असतात, आपल्या मित्राची बहीणच आहे आणि भोसले परिवारात आहे। या सगळ्या काकू नमस्कार। काय नाव तुमचं? अनिता भोसले। अनिता भोसले। अनिता भोसले, तुम्ही सुद्धा भोसले परिवारातलेच आहेत। बघा हे संपूर्ण भोसले परिवार आहे जे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय। चला आपण पुढे जाऊया आणि बघा आपल्याला विविध ठिकाणाहून आलेले आणि मुंबईकर पुणेकर आपले सबस्क्रायबर पण या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी महाप्रसाद घेताना आणि आमच्या मामी सुद्धा आहेत या ठिकाणी। मामी नमस्कार। नमस्कार। सगळ्या या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी खरंच आईचा महिमा हा जागृत महिमा आहे। हाकेला धावणारी आपली आई सोमजा देवी आणि तिचं आपल्याला थोड्या वेळातच दर्शन झालेलं आहे आणि ही अलोट गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते। गारटे सर सुद्धा आहेत, गारटे सर सुद्धा महाप्रसादासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्व भाविक आहेत या ठिकाणी। छाया आजी सुद्धा आहेत, आजीनी सुद्धा महाप्रसाद घेतलेला आहे या ठिकाणी। मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य पाहतोय, पण या ठिकाणी आपले अप्पा बोरकर सुद्धा आहेत। अप्पाजी नमस्कार। सगळं नियोजन या ठिकाणी आपल्याला या मंदिर ट्रस्टीचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय या ठिकाणी ही वाढत चाललेली अलोट गर्दी श्रीवर्धनकरांची असो पंचक्रोशीतील सगळे भाविक या ठिकाणी ही अलोट गर्दी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते। या ठिकाणी आपल्याला स्वरावहिनी सुद्धा पाहायला मिळतात। आईच्या या महाप्रसादासाठी आलेलं हे संपूर्ण परिवार आहे। शर्विल सुद्धा आहे, सौरीश सुद्धा आहे। या ठिकाणी सर्वजण आपण पाहतोय। बघा आईची सेवा करताना संतोष दादा सुद्धा आहे या ठिकाणी। संपूर्ण श्रीवर्धनकर आपण पाहतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हे लहान भाविक पाहायला मिळतात। महाप्रसादासाठी आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोय। ही अलोट गर्दी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। ही अलोट गर्दी आपल्याला आई सोमजा देवीचा जो महाप्रसाद आहे त्या निमित्ताने पाहायला तर मिळते, पण या ठिकाणी आईचे जे भक्त आहेत आणि श्रीवर्धनचे जे माजी नगरसेवक आहेत प्रीतमजी श्रीवर्धनकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। प्रीतमजी काय सांगाल ही अलोट गर्दी आणि आईचा महिमा? आज देवीचा जो सप्ताह आहे हा सप्ताह समाप्त झालेला आहे आणि आज या उत्सवामध्ये सप्ताहाच्या देवीच्या उत्सवामध्ये आज महाप्रसाद आहे। हा श्रीवर्धनचा जो मुख्य सण आपण मानला जातो की हा दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्षे ह्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रसिद्धी मिळत आहे आणि ह्या देवीचा जो महिमा आहे त्याच्यामुळे लोकांचे जे नवस पूर्ण होतात की काय असे लोक सगळेजण या सप्त्याच्या निमित्ताने दर्शनाला येतात। त्यामुळे हा जनसमुदाय एवढा दिसत आहे। खरंच की बघा आईचा हा महिमा बघा जो साता समुद्र पलीकडे गेलेला आहे आणि प्रीतमजींनी पण छान अशी माहिती दिलेली आहे की भाविकांची ही जी ओढ आहे आणि आईच्या दर्शनासाठी आलेली ही अलोट गर्दी या आईच्या महिमेतून आपल्याला या ठिकाणी पाहायलाही मिळते। पुन्हा एकदा ही अलोट गर्दी आपल्याला भाविकांची पाहायला तर मिळते, पण आपले जीवलग मित्र आणि माझे वर्गमित्र क्लासमेट हे लंडनला असतात। अमितजी पाबरेकर हे सुद्धा खास आईच्या दर्शनाला दरवर्षी येतो ना अमित? तू
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पण आज आवर्जून आलेला आहे अमित पाबरेकर, जो माझा क्लासमेट आहे आणि हा लंडनला असतो. तो सुद्धा आज आईच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आलेला आहे. अमित, केव्हा आलायस? काल आलायस आणि आज रथाला पण आहेस तू. बघा, आज रात्री रथ असणार आहे, त्या रथालाही तो आवर्जून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पण आपण पाहतोय या ठिकाणी की ही गर्दी, ही हळूहळू गर्दी, ही वाढत चाललेली गर्दी आपण पाहतोय. भाविकांची ही अलोट गर्दी वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपले छोटे सबस्क्रायबर पाहायला मिळत आहेत. आराध्य सुद्धा आईच्या या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आलेला पाहायला मिळतोय. आणि तुझं नाव काय? काव्य. बघा, काव्य आहे, साव्य नाव आहे याचं. आणि श्री सुद्धा आहे, श्री आहे. दीदी, तुझं नाव काय? सावी आणि साव्य भाव आहेत का? भाऊ बहीण. बघा, हे भाऊ बहीण आहेत. आणि प्रशांतजी सावंत सुद्धा आहेत. हे सर्वजण भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी महाप्रसादाची ही रांग तर पाहतोय, पण या ठिकाणी सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपले मित्र विरुवाणी सुद्धा आहेत आणि दादा सुद्धा आहे या ठिकाणी. सर्व हे भाविक आपण पाहतोय. चला, आपले सर्व मित्र या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळतात आणि हे सगळे भाविक पाहतोय आपण. या ठिकाणी आपल्याला संजू काका सुद्धा दिसत आहेत. संजू काका, नमस्कार. आणि हे सर्व परिवार हा पनवेलला असतो, पण आईच्या या महारथासाठी हे दरवर्षी उपस्थित असतात. नमस्कार. आदित्य सुद्धा आहे आणि मिहीर सुद्धा आहे. आपली भार्गवी सुद्धा आज आईच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आलेली आहे. हे सगळे भाविक आपण पाहतोय. यावर्षी आपल्याला ही अलोट गर्दी आईच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आलेली पाहायला मिळते. संजू काका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व हे भाविक आपण पाहतोयच, पण आईच्या दर्शनासाठी असलेली रांग आणि पुन्हा एकदा आपल्याला ही आईच्या या महाप्रसादासाठी असलेली रांग आपल्याला पाहायला मिळते. चला, आपण सर्वजण पाहतोय ही अलोट भाविकांची गर्दी, महाप्रसाद घेण्यासाठी अलोट गर्दी. देश विदेशातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक आपल्याला आज पाहायला मिळत आहे. खरंच मध्यवर्ती ठिकाणी असलेलं श्रीवर्धनची ही ग्रामदेवता आई सोमदादेवी, इसवी सन 1799 पासून ही जी प्रथा चालू आहे ती आज तागायत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण श्रीवर्धन पंचक्रोशीतील सगळे भाविक आईची सेवा करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. सगळे लहान तोरापासून जे माहेरकरीण असो, सासरवासीन असो, सगळ्या महिला सुद्धा या ठिकाणी आईचा हा महाप्रसाद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला सुद्धा यायचं असेल तर श्रीवर्धनला जरूर एकदा आपल्या आईच्या दर्शनाला या आणि आपल्या या महारथाला सुद्धा उपस्थित राहा. आज रात्री 12 वाजता आईचा महारथ निघेल आणि श्रीवर्धन पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि जाता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. बोला आई सोमदा देवीचा जय जयकार, जय जयकार. आईचा उदो